नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या आहे नवोदयचा पेपर आणि आज आपण बघणार आहोत जे काही हॉल तिकीट आहे ते तुमच्याकडे सगळ्यांकडे अशा पद्धतीचं हॉल तिकीट सगळ्यांना मिळालेलंच आहे। या हॉल तिकीट बरोबर तुमची उद्याची असणारी OMR शीट ती कशी भरायची त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आज सुरुवात करूया व्हिडिओला। आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे उद्या तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारची एक OMR शीट ज्याच्यावर तुम्हाला भरायची आन्सर शीट। मुलांचा प्रश्न असतो की सर इथे काय भरायचं आणि कसं भरायचं। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिलं तुम्हाला इथे एक OMR शीटचं एक 5000 साहित्यात दिलेलं आहे अनुक्रमांक किंवा रोल नंबर। मग अनुक्रमांक किंवा रोल नंबर कुठे कसा टाकायचा तर सगळ्यात महत्त्वाचं बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर इथे तुम्हाला तुमचा अनुक्रमांक किंवा रोल नंबर याच्यावर दिलेला आहे। कुठे आहे तर बघा इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्याच्या खाली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे। काय आहे हा रोल नंबर 2154 आता इथे तुम्हाला फक्त तेच लिहायचं आहे 21 आहे ना इथे 2 लिहायचा 2154 आता तुम्हाला लक्षात द्यावं म्हणून मी काय करतो की ही काही फाईल आहे ती थोडीशी मोठी करून देतो। बघा इथे अनुक्रमांक आहे दिसतोय तुम्हाला हे बघा इथे अनुक्रमांक आहे आपल्याला इथे भरायचं आहे ही माहिती त्यासाठी आपण काय करतो ही फाईल थोडीशी मोठी करून घेतलेली आहे बरोबर। एक मिनिट अनुक्रमांक आणि त्यावर इथे नंबर काय 2154623 तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा नंबर असणार आहे। आपण हे टाकणार आहे 2154623 बघा अशा प्रकारे तुम्हाला पेनाने हे भरायचं आहे आणि पेन वापरताना बॉल पेनचाच वापर करायचा आहे। पॉइंटचा पेन जेल पेन तुम्ही वापरायचा नाहीये शाई पेन तुम्ही वापरायचा नाहीये। आता बघा हा पेन घेतला की त्याच्यानंतर बघा इथे काय करायचं जे तुम्ही रंग भरलेली की माहिती ते भरली तेच गोल तुम्हाला इथे रंगवायचे म्हणजे हा जो काही टू आहे बरोबर तो टूच ब्लॅक कलरने तुम्हाला रंगवायचा आहे। आता इथे मी रेड कलर घेतलाय तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी इथे परत ब्लॅक कलर घेतो हे रेड कलर आहे त्या रेड कलरच्या वेळी तुम्हाला तुमच्या ब्लॅक पेनने किंवा ब्लू पेनने तुम्हाला काय करायचं हे रंगवायचं आहे। इथे आपण शक्यतो ब्लॅक पेन वापरा 2 रंगवला त्यानंतर इथे बघा 1 होता आणि रंगवताना बघा मी बाहेरच्या बाजूने आतला भाग रंगवतोय हे नेहमी लक्षात ठेवा। रंगवताना आपण बाहेरच्या बाजूने रंगवायचं आहे आणि पूर्ण डार्क करायचा आहे हा भाग बघा 2 1 इथे 5 आहे इथे काय करणार आहोत आपण 5 घेणार आहोत बरोबर। तो डार्क करून घ्यायचा आहे डार्क केला की आपल्याला उत्तर कळणं सोपं जातं। तर बघा या ठिकाणी त्याच्यानंतर 5 या ठिकाणी 4 असं डार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 6 आहे तर बरोबर 6 नंबरचा गोल रंगवायचा आहे। त्यानंतर आहे 2 त्यानंतर आहे 3 अशा प्रकारे तुमचा आता रोल नंबर या ठिकाणी काय झाला आहे टाकून झालेला आहे। ठीक आहे पूर्ण ब्लॅक भरीव रंग रंगवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुख्य प्रश्नपुस्तिका क्रमांक। आता हा कुठे भेटणार आहे तर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे त्या प्रश्नपत्रिकेवर हा नंबर असणार आहे तोच तुम्हाला त्या क्रमांक पाहून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे काय विचारलंय त्यांनी बघा या ठिकाणी हे झाल्यानंतर इथे पुढचा भाग येतो पुन्हा अनुक्रमांक म्हणजे इथे काय दिसतंय तुम्हाला ही जी काय माहिती विचारली ही डबल विचारलेली आहे। मग परत जसं आधी भरलं होतं रोल नंबर त्याचप्रमाणे इथे काय करायचं आहे तुमचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे किती आहे 2154623 तर मी इथे भरताना सुद्धा 2154 तर आता बघा आपण आधीचे गोल तर भरलेच होते आता या ठिकाणी पुढचे गोल सुद्धा आपण भरणार आहोत। ते काय आहे या ठिकाणी रोल नंबर 2154623 हा रोल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर आहे पुढे मुख्य प्रश्नपुस्तिका क्रमांक तुम्हाला सांगितलं तो काय असणार आहे तो तुमच्या उत्तरपत्रिकेवर असणार आहे। त्यानंतर आहे स्टेट कोड बघा आपण महाराष्ट्रात आहोत आता तुम्ही मला स्टेट कोड कुठे आहे आमचा तर तुमचा जो स्टेट कोड दिलेला आहे इथे बघा स्टेटच्या समोर इथे 13 लिहिलेलं आहे तर इथे स्टेट कोडच्या ठिकाणी तुम्हाला 13 लिहायचं आहे। ठीक आहे
मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक कुठून लिहायचा आहे, प्रश्न जे काही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका येणार आहे त्याच्यावर तुम्हाला ते मिळणार आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोड सांगितलं आहे. डिस्ट्रिक्ट कोड कुठे आहे, सपोज आता इथे डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर, अहमदनगरचा कोड इथे दिलेला आहे 08. तसं तुमच्या पुस्तकावर तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा कोड दिलेला आहे, तो कोड तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आहे पुढे ब्लॉक, ब्लॉकचा कोड इथे संगमनेर हे संगमच्या ठिकाणी इथे 10 लिहिलेलं आहे. मग मी इथे काय करणार आहे, तर ही जी काही माहिती आहे या माहितीमध्ये इथे 10 घेणार आहे. बघा इथे ब्लॉक डिस्ट्रिक्ट आहे, त्यानुसार आपण ते चेंज करत आहोत. आता बघा मी सरकवल्यामुळे इथे माझी माहिती थोडी सरकवायची आहे, कारण की ही माहिती बघताना मला ही शीट काय करावी लागते, सरकावी लागते. बरोबर, तुम्हाला दिसण्यासाठी मी तिला मोठी करतोय. तर या ठिकाणी काय करायचंय, स्टेट कोड भरला. स्टेट कोड तुम्हाला सांगितलंय किती आहे, 30. डिस्ट्रिक्ट कोड इथे दिलेला आहे, त्याच्या समोर 08. त्यानंतर ब्लॉक कोड इथे संगमनेर आहे, संगमनेरचा कोड इथे 10 दिलेला आहे, तो 10. आणि सेंटर तुमच्या त्या ठिकाणी किती सेंटर आहे, आता तुम्हाला असं तो सेंटर कोड कुठे बघायचा आम्ही, तर बघा या ठिकाणी हे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. मग तुमचा जो काही सेंटर आहे, तुमच्याकडे जेवढे सेंटर असतील त्या ठिकाणी सेंटरचा कोड ते तुम्हाला सांगतील की इथे कुठलं सेंटर आहे आणि तो कोणता टाकायचा आहे. बरोबर, तर तो सेंटर कोड तुम्हाला कुठे भेटणार आहे, इथे एकदम सेंटर नंबर आहे बघा 13081005. आता इथे काय आहे, तर या ठिकाणी 130810 आणि हा 05 पुढचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी जर 5 सेंटर असतील तर त्या सेंटरचा शेवटचे 2 नंबर जे आहे 05 तो इथे टाकायचा आहे. तुम्ही मला सर हे कसं काय, तर बघा हा जो 13081005 आहे बघा, 13081005 सेंटर कोड आलेला आहे बघा पूर्ण. आला का, स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि सेंटर कोड. जे माहिती आपण इथे भरली तेच बरोबर गोल रंगवायचे. स्टेटला इथे 1 भरलाय तर इथे बरोबर एकच रंगवला गेला पाहिजे, इथे 1 झाला पाहिजे. इथे 3 आहे तर इथे बरोबर 3च कलर गुण करायचा आहे. डिस्ट्रिक्ट कोड 8 आहे, इथे 0 आहे तर इथे आधी 0 रंगवून घ्या, त्यानंतर इथे 8 टाका. त्यानंतर इथे 10 आहे तर इथे 1 घ्यायचा आहे आणि इथे काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 05 आहे तर इथे काय घ्यायचं आहे, पहिल्यांदा 0 घ्यायचा आहे, तो डार्क करायचा आहे व्यवस्थित, आणि इथे काय करायचं आहे 05 त्याला बरोबर सर्कल करायचा आहे. अशा प्रकारे तुमची ही माहिती भरली आहे. रोल नंबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहे, 21 54. इथे आता ह्या मुलाचा तुमचा समोर जो आहे तो दिलेला आहे, तर तसंच तुम्हाला काय करायचं आहे, तो रंगवायचा आहे. या मुलाचं जसं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर तुमची माहिती आलेली आहे. आता मेन गोष्ट आहे आपली वरची माहिती भरून झाली, त्याचे गोल सुद्धा रंगवून झाले. आता पुढे काय करायचं, तर आपण पुढचा पार्ट बघूया. ही माहिती जरा पुसतोय, आता तुम्हाला लक्षात आली असेल कुठे कशी भरायची आहे. यानंतर बघा तुमची वरची माहिती भरून झाली की खाली तुम्हाला या ठिकाणी मुख्य पुस्तिका कोड आहे. परीक्षेमध्ये ए पासून ते झेड पर्यंत कोणतेही कोड असतात जे तुमच्या प्रश्नपत्रिकेवर आलेले असतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते कोड इथे टाकायचे असतात किंवा ते रंगवलेले सुद्धा असतात. आता पुढे काय करायचं आहे, मी कोड टाकला, इथे दिलेलं बघा इन्व्हेस्टिगेटर टू पुट सेंटर स्टॅम्प ब्लॅक किंवा ब्लू पेन. तर इथे काय करणार आहे, तुम्हाला जे परीक्षक आहे त्या ठिकाणचे ते परीक्षक या ठिकाणी तो स्टॅम्प मारणार आहे, तुम्हाला काही करायचं नाहीये. पुढे काय दिलंय बघा, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग ऍड. तुमची जी सही आहे ती सही तुम्हाला इथे करायची आहे, जी काही तुमची सही असणार आहे ती सही इथे तुम्ही करणार आहात. त्यानंतर इथे आहे सिग्नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेटर, म्हणजे इथे कोण सही करणार आहे, तर इथे सही करणार आहे जे परीक्षा हॉलमध्ये शिक्षक असतील ते इथे तुमच्या याच्यावर सही करणार आहे, बाकी तुम्हाला काही गरज नाही. आता मेन गोष्ट काय आहे, परीक्षेत तुमचे 80 प्रश्न असणार आहे. 80 प्रश्न रंगवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे 80 गोल असणार आहे. सपोज 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सी आहे, तर बरोबर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सीच डार्क करायचं आहे, दुसरा कुठलाही भाग डार्क करायचा नाही, गोल चुकवायचे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल भरताना त्यावर शाई पेन जेल पेन वापरायचा नाही, व्हाईटनर तर अजिबात वापरायचं नाही. त्यानंतर बघा एकदा एखादा प्रश्न चुकला की त्याला सोडून द्यायचं, त्याच्या नादी लागायचं नाही. आता समजा 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर माझं डी आहे, मग मी डी रंगवताना बघा बरोबर डी असं रंगवणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक प्रश्नाचा जो काही नंबर आहे त्याप्रमाणे त्याचे ते गोल भरायचे आहे. आता येऊया या पुस्तकाचा दुसरा भाग, या उत्तरपत्रिकेच्या पाठीमागच्या बाजूला काय असतं बघायला, तर ती माहिती आपण आता घेणार आहोत. जसे आपण आता पार्ट 1 बघितला ज्याच्यामध्ये उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली आहे, त्याचप्रमाणे आहे आता पार्ट नंबर 2. या पार्ट नंबर 2 मध्ये बघा काय आहे, ही पाठीमागच्या साईडला आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या उत्तरपत्रिकेच्या मागे ते कसे भरायचे हे पण दिले बघा. रोल नंबर ठिकाणी काय टाकायचं आहे, बुकलेट क्रमांक टाकायचा आहे, रंगवायचा कसं आहे, हे सगळं दिलेलं आहे.
त्यानंतर त्यांनी आणखी सांगितलंय की या ठिकाणी बघा काय सांगितलंय की तुम्हाला या अशा प्रकारे रंगवायचं नाही. अशा प्रकारे दोन रंगवले तर ते चुकीचं असणार आहे. एक रंगवला आणि एकावर फुली मारली ते पण चुकीचं असणार आहे. अर्धवट रंगवला ते पण चुकीचं आहे. फक्त मध्ये डॉट ठेवला ते पण चुकीचं आहे. करेक्ट काय की एकच रंगवलेला पाहिजे आणि तो पण भरीव पाहिजे. त्यानंतरचा पुढचा बघा भाग अनुक्रमांक. जसं आपण तिथे अनुक्रमांक टाकला काय 2154 हा या मुलाचा आहे. तुमचा हॉल तिकीटवर तुमचा रोल नंबर आहे. तसं आपण तो इथे टाकून घेणार आहोत 2154 बघा म्हणजे तुमचा रोल नंबर या उत्तरपत्रिकेवर 3 वेळेस टाकला जातोय. त्यानंतर अभ्यर्थी का नाम म्हणजे या ठिकाणी काय करायचं नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तिथे तुमचं नाव टाकायचं आणि ते कॅपिटल लेटर मध्येच टाकायचं आहे. ते नाव इथे आपण टाकूया. इथे बघा तुमच्या हॉल तिकीटवर इथे कॅपिटल लेटर मध्ये तुमचं नाव आलेलं आहे. जसं इथे नाव बघा इथे प्रसाद खंडेराव सोनवणे हे नाव आहे तर त्यांनी ते बरोबर इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे त्याचं वडील जे आहे त्या वडिलांचं नाव या ठिकाणी भरायचं आहे आणि ते देखील कॅपिटल लेटर मध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे तुमची ही ओएमआर शीट तुम्हाला उद्या परीक्षेसाठी येणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेले आहे की अशा प्रकारे ओएमआर शीट भरा त्याप्रमाणे तुम्हाला ती भरायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ इतर मित्रांबरोबर तुम्ही शेअर करू शकता तुमचे जे मुलं नवोदय परीक्षेसाठी आहे. धन्यवाद.